छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला हसत राहा। प्रत्येक जण माझ्याशी व्हॉट्सअपवर बोलत असतं। व्हॉट्सअपवर खूप साऱ्या मैत्रिणी झाल्या आहेत, त्यांना हवं तेव्हा त्या मेसेज टाकून ठेवत असतात आणि मी ऐकत असते आणि नंतर आपल्या गोड गप्पांना सुरुवात होत असते। तर याचप्रमाणे व्हॉट्सअपवर येत जा, तुमची दुःख सांगत जा, कारण ताई ही आई असते, तिच्या मनात सगळं राहतं आणि ना मी तुमच्या घरी येत असते ना कुणाला सांगत असते। त्यामुळे मन मोकळं करायचं एकमेव साधन आहे छोटीशी आशाचा हा नंबर। तर कितीतरी ज्या ताईंना मी आजपर्यंत आधार दिला, ज्या ताईंना मी योग्य मार्ग दाखवलं, त्या सगळ्यांनी कमेंट करा की ताई आपल्याशी बोलते म्हणून। दुसरी गोष्ट, तुम्ही आज आणि उद्या तुम्हाला छानसा मनी बाउलचा व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे। व्हिडिओ ज्यांना बघायचा आहे त्यांनी पुढे थोडंसं जाऊ शकता। तर ज्यावेळी तुम्ही मेसेज करता, मला एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते, ऑफरमधली हवी असते काय, त्यावेळी तुम्ही मला मेसेज करता। जर तुमची इच्छा असेल की मी 2-3 दिवसात तुमच्यापाशी लगेच पोहोचेल, तर हे शक्य होत नाही। सगळ्यांनी समजून घ्या, आपलीच फॅमिली आहे, तुमचं काय, आपल्या फॅमिलीला दुसऱ्याचं काय, सगळ्यांचं चांगलं होते। प्रत्येकानं ही अपेक्षा ठेवा सगळ्यांचं चांगलं होते आणि नंतर माझं चांगलं होते। त्यामुळं 2-3 वेळा जर तुम्ही मेसेज केले, मी म्हणते 12 दिवस जरी तुम्ही मेसेज केले, तर कधी कधी तुमचा नंबर यायला 12 दिवस लागतात। तर त्यावेळी डगमगून जाऊ नका, स्वतःमध्ये पेशन्स ठेवा की त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, त्या गोष्टी ताई तुम्हाला किमती सांगणार आहे। बरं, ऑफरमध्ये ज्या दिवशी मी काही ठेवत असते त्या दिवशी जर मी प्रत्येकापर्यंत नाही पोहोचले, तर ऑफर ही मी तेवढ्यासाठी 2 दिवस ठेवलेली आहे की मी ऑफरमध्ये किमती तुम्हाला सांगते, तुम्ही 2-3 दिवसात त्या बुक करू शकता, त्याच्या पुढे पण तुम्हाला त्या मिळू शकतात, असं काही नाही। तारीख जेवढी दिलेली असती 3 दिवसाची, 2 दिवसाची, 1 दिवसाची, त्या वेळेमध्ये मी 1 ते 3 ऑफर घेत असते। ऑफर 2 दिवस असेल, 3 दिवस असेल, मी तिथं तुम्हाला सांगत जाईल, म्हणजे जे रात्री येतात त्यांना पण वस्तू घ्यायला मिळतील। दुसरी गोष्ट की ज्यावेळी वेळ येते त्याच वेळी एखादी गोष्ट घडते, हे लक्षात घ्या। युनिव्हर्सचे संदेश असतात। कित्येक ताई 10, 15, 20 मेसेज करतात मला नाही वेळ द्यायला तिकडं वेळ होत। एक तर खूप मोठी लिखाणं, पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिखाणं, 17, 18, 20 व्हॉइस मेसेज, तेच। मी कधी पण व्हॉइस मेसेज सगळ्यात पहिल्यांदा खालचा हे करत असते की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय अडचण आहे, यासाठी मी मेसेज बघत असते। पण त्यात एवढे फाफट पसारे तुम्ही मेसेजचे घालता की किती वेळावर तयार फोन तुमचे मेसेज मी हे करत गेले, ऐकत गेले, तर फक्त ताई माझा मेसेज वाचा, ताई माझा मेसेज वाचा, ताई माझा मेसेज वाचा, ताई माझ्याकडे बघा, ताई असं करा। अरे असं नका करू। तुम्ही ज्यावेळी मेसेज कराल ना, थोड्या शब्दात व्यवस्थित मला सांगा, ताई मला हे हवं आहे, याची किंमत सांग, तुझा गुगल पे नंबर सांग, माझा हा प्रॉब्लेम आहे, एवढंच बोला। 100-160 मेसेज परत पत्ते, ज्यांनी आता आपण 2 वर्ष एकमेकांच्या ह्याच्यात आहे, 2 वर्षापूर्वीचे नंबर तुमचे किती वर गेले असतील, तर पत्ता खाली देत जा। जी वस्तू तुम्हाला हवी ना त्यावेळी परत एकदा पत्ता देत जा। माझा वेळ वाचतो आणि मी तुमच्या लोकांपर्यंत जास्त जवळजवळ पोहोचते। जर तुमची वस्तू जर मागच्या 21 साली घेतली असेल, तर तोपर्यंत आपले झालेले मेसेज मला वर जावं लागतं, मग तुमचा नंबर मला मिळतो, तुमचा पत्ता मला मिळतो। तर या चुका करू नका। ज्यावेळी तुमचं चांगलं होणार आहे, युनिव्हर्स ज्यावेळी आपल्या दोघांना भेटवणार आहे, त्यावेळीच तुम्हाला वस्तू मिळणार आहे। तर पेशन्स गरजेचे आहेत, ही परीक्षा असते आपली। आपल्याला एखादी वस्तू जेव्हा खूप कष्टानं मिळते त्यावेळी त्याची आपल्याला किंमत असते आणि त्याच वेळी ती वस्तू आपल्याला लाभदायक ठरते। त्यामुळं घाई करू नका किंवा अधवा बोलू नका, शांततेत सगळ्यांनी घ्या। चला, हे झालं तुम्हाला सांगायचं होतं ते सांगून। आणि पोटली कोणीही फोडू नका, वापरू नका, आपल्याला धनतेरस दिवशी त्याची पूजा करायची आहे। आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवरात्रातला आणखीन एक स्पेशल उपाय। नवरात्राची नवदुर्गा, दुर्गेचं रूप आहे, लक्ष्मीचं रूप आहे, सगळं काही आहे, महादेव आहेत, महादेवांच्याच या सगळ्या पत्नीचीच ही सगळी रूप आहेत। तर यावेळी नवरात्रामध्ये ज्या रेमेडी आपण करतो त्या अतिशय पॉवरफुल असतात, कारण आपल्या स्वतःच्या अंगात सुद्धा जगदंबा असते। ज्या देवीच्या आरतीला जातात, ज्या उपास करतात, ज्या उपासना करतात, त्या सगळ्यांच्या अंगामध्ये देवी दुर्गा स्वतः वास करत असते। आपण नटतो, त्या कलरच्या साड्या नेसतो, आनंदाने आरती ऐकायला जातो, आरत्या कानावर पडतात, म्हणजे जगभरात पॉझिटिव्ह ब्रह्मांड भरभरून जातं पॉझिटिव्ह ऊर्जेनं नवरात्रामध्ये। त्यामुळे नवरात्रात केलेले उपाय हे आपल्याला सक्सेसफुल होतात।
त्यासाठी आपल्याला करायचा आहे तो तयार मनी बाऊल. आजपर्यंत मनी बाऊल आपण बरेच तयार केले. एकाचा कंटाळा आला तर तो आता सोडून टाका आणि दुसरा करायला सुरुवात करा. काय करायचं आहे, अगदी छोट्याशा गोष्टी घेऊन आपल्याला करायचं आहे. नवरात्रातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता. पिरियडमध्ये शक्यतो करू नका. नवरात्र आहे, कशाला हात न लावणं पिरियडमध्ये हे सगळ्यात उत्तम आहे, एवढंच मला कळतं. तर पिरियडच्या मध्ये करू नका, सुतकामध्ये करू नका. नवरात्रामध्ये ज्यांना ज्यांना चांगले दिवस येतील त्यांनी करा, नाही त्यांनी म्हणजे तोपर्यंत येतच नवरात्रात, सगळे दिवस थोडी कोणाचे जातात. तर नवरात्रातल्या कोणत्याही दिवशी तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. देवाच्या खाली आपण तांदूळ ठेवतो. मुलांना पहिला घास आपण भाताचा घालतो. भाताला पूर्ण अन्न म्हटलं जातं. तर तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. एक काचेचा बाऊल घ्या, त्यामध्ये एक मुठभर तांदूळ घ्या. तांदूळ जर बासमती अखंड मिळाले तर खूप छान, नाही तुकडा फक्त घेऊ नका, कोणतेही तांदूळ असू दे ते अखंड घ्या, त्याच्यात तुकडे नाही झाले पाहिजे. तर त्या बाऊलमध्ये एक मूठ तांदूळ घाला, अगदी खाली त्याच्या जातील असे. त्याच्यावरती थोडीशी कॉफीची पावडर अशी चिमूटभर पसरवा. एक चिमटभर कॉफीची पावडर त्याच्यावर पसरवा आणि त्याच्यावर 2 ते 3 चिमट दालचिनीची पावडर पसरवा. त्यानंतर तुमच्याकडं जी कुठली नोट असेल, 10ची असो, 20ची असो, 50ची असो, 100ची असो, 200ची असो, अगर 500ची असो, तुम्हाला जो पैसा तुमच्याकडे आत्ता शिल्लक असेल, जी नोट असेल ती घ्यायची. ती सरळ ठेवायची, खाली पाटावर ठेवा. त्याच्यावर पण दालचिनीची पावडर सगळीकडं पसरवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक दालचिनीची स्टिक, दालचिनी पावडर आपण घातली, त्यामध्ये आता एक दालचिनीची स्टिक घालायची आणि त्याचा रोल करायचा. पैसे आणि दालचिनीची काडी याचा रोल करायचा. त्याला मौलीनं थोडंसं बांधायचं म्हणजे सुटणार नाही ते. आणि जो बाऊल आहे आपला, खाली तांदूळ आहेत, वरती या सगळ्या पावडर आहेत, त्याच्या मध्यभागी बरोबर त्याच्या ठेवायचा. मध्यभागी त्याच्या बरोबर ठेवायचं. आणि तुम्हाला आता जे काही हवं आहे, तुम्हाला किती पैसे हवे आहेत, तुम्हाला काय युनिवर्सला मनी मागायचं आहे, हॅपीनेस मागायचा आहे, मुलं मागायचे, काय मागायचं आहे, सुख समृद्धी शांती, जे काही तुम्हाला मागायचं आहे ते एका तमालपत्रावर निळ्या पेननं किंवा हिरव्या पेननं लिहा. जे पाहिजे ते त्याच्यात वरती थँक्यू युनिवर्स आलं पाहिजे, खाली थँक्यू युनिवर्स आलं पाहिजे आणि मधल्या सगळे जे तुमचे 3 लिहा तुम्ही इच्छा, त्या पॉझिटिव्ह झाल्या आहेत. मी भरपूर श्रीमंत आहे, मी कर्जमुक्त आहे, किंवा काय जे तुमच्या असतील त्या 3 अपेक्षा पॉझिटिव्हमध्ये त्याच्यावर हिरव्या स्केच पेननं लिहा आणि ते पानसुद्धा त्याच्यातच ठेवा. आडवं पान ठेवलं, उभं करून ठेवलं किंवा त्या नोटेलाच ते पान बांधून टाकलं दालचिनी बरोबर तरीही चालेल. या प्रकारे 1 आठवडा, म्हणजे आत्ता नवरात्रात केला तर दसऱ्यापर्यंत असू द्या. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नोट तमालपत्र काढून घ्यायचं आपलं. तांदूळ असतील ते पक्ष्यांना घालून टाकायचे. वाटी परत स्वच्छ धुवायची. नोट 30 ठेवायची, दालचिनी 30 ठेवायची आणि तमालपत्र मात्र काढायचं, जाळायचं, युनिवर्समध्ये सोडून द्यायचं. दुसऱ्या तमालपत्रावर परत 20 लिहायची. जी पूर्ण झाली असेल ती सोडून द्या, दुसऱ्या 2 लिहा. परत बाऊल घ्यायचा, त्याच्यावर कॉफी घालायची, दालचिनी घालायची, दालचिनी स्टिकला गुंडाळलेली ही नोट मौलीनं परत त्याच्यामध्ये उभी करून ठेवायची. हे प्रत्येक आठवड्याला तुम्ही करू शकता. लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी हा मनी बाऊल अतिशय उपयोगी आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर क्रिस्टल शिल्लक राहिले असतील तर ते क्रिस्टल घालू शकता बॉटलमधले थोडेसे, आणखीन त्याला एनर्जी मिळेल. त्यामध्ये तुम्ही 5-5चे कॉईन ठेवू शकता, 10-10चे कॉईन ठेवू शकता, 20-20चे कॉईन ठेवू शकता, किंवा एका वर्षात मिळणारी नाणी, म्हणजे जसं मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं, जेव्हा आषाढ रेमेडीला एका वर्षात तयार झालेली नाणी आपल्याला म्हणजे 2023 साली हे नाणं तयार झालं खाली, त्यातली जर 11 नाणी मिळाली तर ती पण 11 त्याच्यामध्ये ठेवा. बदलू नका, परत तशीच ठेवा. फक्त खालचा तांदूळ, कॉफी, दालचिनी बदला. इतका सोपा आणि सुंदर उपाय आहे नवरात्रात करायचा. जरूर करा, सगळ्यांनी जरूर करा. मी 1 दिवस सगळ्यांच्या बाऊलला रेकी देईल. मी मागच्या वेळी जशी रेकीसाठी तुमच्या समोर आले होते त्याचप्रमाणे दसऱ्याच्या नंतर मी तुम्हाला 1 दिवस त्या बाऊलला रेकी देईल की तुम्ही बसा. मनी रेकी तुम्हाला, तुमचा बाऊल तुम्ही पुढे घेऊन बसा. मी मनी रेकी तुम्हाला फ्रीमध्ये त्या बाऊलला देईल आणि तिथून पुढे तुम्हाला काय एनर्जी मिळते, काय मिळतंय ते फक्त बघा. दसऱ्याच्या नंतर ही विसर्जन करायची
आणि त्याच्यानंतर दसऱ्याच्या मध्ये आधीच आपण तुम्हाला रेकी देऊया. दसऱ्याच्या नंतर ती विसर्जन करायची. त्याच्यानंतर ती सोमवार किंवा मंगळवार याच वेळी चालू करायची आणि आठवडाभर ठेवून परत विसर्जन करायची. दर सोमवारी असं तुम्हाला वाटेल तेवढे दिवस करा. कंटाळा येईल किंवा पैसा नको नको होईल त्यावेळेस सोडून द्या. अशी मस्तपैकी ही रेमेडी आहे. तर जे जे बाऊल तयार करतील त्यांनी मला आठवण करून द्यायची कमेंटमध्ये येऊन की ताई आम्हाला रेकी द्यायची आहे, आमचा बाऊल तयार आहे. आता जर तुम्ही उद्या परवा 3 दिवसात सगळ्यांनी बाऊल तयार केले तर आपण नवरात्रामध्ये म्हणजे नवरात्रातच तयार करायचे, पण 1-2-3 माळात जर तुम्ही बाऊल तयार केले तर भरपूर साऱ्या कमेंट करा ताई बाऊल तयार केलाय आम्हाला रेकी दे. तर मी रेकीचा व्हिडिओ तुम्हाला देते आणि मस्तपैकी तुम्हाला त्याच्यावर रेकी मिळेल. नवदुर्गांमध्ये त्याच्यामध्ये माझी एनर्जी तुम्हाला मी देईल आणि तुमचा मनी बाऊल हा पॉवरफुल होईल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. आज सुद्धा ऑफर आहे, तर येऊन वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.